एका शांत आणि सुंदर जंगलात एक हत्ती राहत होता. त्याचं नाव कुणालाच माहीत नव्हतं, कारण तो एकटाच होता. अगदी एकटा. ना त्याला कुठले मित्र, ना कुटुंब, ना सोबती. फक्त तो आणि त्याचा मजबूत देह आणि ते हिरवंगार जंगल. तो दररोज सकाळी नदीच्या काठी जाऊन उभा राहायचा. पाण्यात आपलं प्रतिबिंब बघायचा आणि मग हळूच परत जंगलाच्या आत खोलवर जाऊन एखाद्या मोठ्या झाडाखाली बसायचा. त्याच्या डोळ्यात एक खोल शांतता आणि एक लपलेली उदासी होती. जणू काही तो कुणाला हरवून बसला होता किंवा काही शोधत होता, जे आज सापडणार नव्हतं. पण असं नेहमी नव्हतं. लहानपणी त्याचा मोठा कळप होता. आई, भावंड आणि इतर अनेक हत्ती एकत्र राहत होते. ते नदीत अंघोळ करत, पाण्यात खेळत आणि रात्री ताऱ्यांकडे बघत झोपत. त्या हत्तीला या सर्व गोष्टींची आठवण होत आणि तो उदास होत असे. त्याची आई नेहमी म्हणायची, मोठं असणं म्हणजे नेहमी ताकद दाखवणं नाही रे. कधीकधी ताकद म्हणजे शांतपणे थांबणं, समजून घेणं आणि पुढे जाणं. ही गोष्ट ऐकून तेव्हा तो हसायचा. तेव्हा त्याला या सर्व शब्दाचा अर्थ कळत नव्हता. त्याच्यामध्ये खेळणं, बागडणं आणि मस्ती करणं हेच त्याचं आयुष्य होतं. एके दिवशी त्याचा हा गोड कळप कुठेतरी निघून गेला. कदाचित अन्न आणि पाण्याच्या शोधात, आणि काही कारणामुळे त्याला घेऊन जाणं शक्य झालं नाही आणि तो मागे राहिला, एकटाच. पहिले काही दिवस तो रोज नदीच्या काठी उभा राहायचा. प्रत्येक आवाजावर त्याला वाटायचं, आई आली का? पण दिवस गेले, आठवडे गेले आणि त्याला उमगलं, आता ते परत येणार नाहीत. नंतर तो गप्प झाला. त्याने चालणं कमी केलं, खेळणं बंद केलं आणि बराच वेळ एखाद्या झाडाखाली बसून राहू लागला. बाहेरचं जग आता त्याला थंड आणि दूर वाटू लागलं. पण हळूहळू निसर्गच त्याचा मित्र बनला. तो पाण्याची सळसळ ऐकायचा, वाऱ्याचा स्पर्श जाणवायचा आणि रात्री आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत विचार करायचा. एका संध्याकाळी जेव्हा आकाश नारंगी रंगाचं झालं होतं, तेव्हा त्याने मनात विचार केला, सूर्य रोज मावळतो पण दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवतो. कदाचित माझं आयुष्यही असंच आहे. आता रात्र आहे, पण माझ्यासाठीही एक सकाळ कुठेतरी वाट पाहत असेल. त्याने स्वतःला काहीतरी चांगलं सांगितलं. ती छोटीशी विचाराची ठिणगी होती, पण ती उबदार होती. पुढे काही दिवस निघून गेले. तो आता स्वतःशी बोलू लागला, मी एवढा मोठा आहे तरी आतून रिकामं का वाटतं? आणि मग तो स्वतःला उत्तर देखील देऊ लागला, कारण त्याने स्वतःला समजून घेतलं होतं. एकटं असणं म्हणजे हरवणं नाही. एकटं असणं म्हणजे स्वतःला समजून घेण्याची संधी आहे. हळूहळू त्याला उमगलं होतं, त्याची शांतता, त्याची स्थिरता आणि त्याची धीमी चाल हीच त्याची ताकद आहे, कमजोरी नाही. एके दिवशी आकाशात काळे ढग जमले, वादळ आलं, विजांचा कडकडाट झाला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. हत्ती घाबरला, पण तो हलला नाही. तो एका मोठ्या झाडामागे उभा राहिला आणि स्थिर राहिला. तासनतास वादळ चालू राहिलं. जेव्हा सगळं शांत झालं, तेव्हा आकाशात इंद्रधनुष्य उमटलं. तो स्मितहास्य करत म्हणाला, माझी शांतता माझं बळ आहे. त्या दिवसानंतर त्याने ठरवलं, तो रोज नदीकाठी जाईल, अंघोळ करेल आणि आपल्या प्रतिबिंबाकडे बघेन. मी मोठा आहे, पण मनात कोमल आहे. मी एकटा आहे, पण अपूर्ण नाही. हळूहळू त्याचं अंग अधिक चमकदार झालं. त्याच्या मनातील ओझं हलकं झालं आणि एक दिवस त्याने विचार केला, आज मी जंगलातल्या दुसऱ्या टोकापर्यंत जाईन. पहिल्यांदा तो थोडा घाबरला. रस्ता लांब असेल का? मी थकेल का? मग त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले, हळू चालणं म्हणजे थांबणं नाही रे. हळू चालणारा व्यक्ती जग बघतो, शिकतो आणि शेवटी पोहोचतो देखील. तो हळूहळू पुढे निघाला. रस्त्यात त्याला नवी फुलं, चमकणारे दगड, उडणारे फुलपाखरं दिसले. जेव्हा तो जंगलाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचला, तेव्हा त्याला वाटलं जणू त्याने मोठं यश मिळवलं आहे. आता तो दररोज हसायला लागला, स्वतःशी बोलायला लागला, मी एकटा नाही, माझ्याजवळ मी आहे आणि ते पुरेसं आहे. कारण त्याला समजलं होतं, एकटेपणा म्हणजे कमजोरी नाही, ती एक संधी आहे स्वतःला ओळखण्याची, स्वतःवर प्रेम करण्याची.
आता तो प्रत्येक संध्याकाळी नदीकाठी बसतो, सूर्यास्त पाहतो आणि म्हणतो, मी तोच आहे जो आधी होतो, पण आता मी स्वतःला कमजोर समजत नाही. मी मोठा आहे पण नम्र आहे, मी एकटा आहे पण रिकामा नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक खरा आनंद होता, एक खरं स्मित हास्य होतं. ते हसणं इतरांसाठी नव्हतं तर स्वतःसाठी होतं. तर अशा गोड कथेमधून आपल्याला हा संदेश मिळतो की प्रत्येक जीव, तो मोठा असो किंवा लहान असो, तो धीमा असो किंवा एकटा असो, त्याच्यात काही ना काही खास नक्की असतं. जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा जगही आपल्याकडे नवीन दृष्टीने पाहू लागतं आणि जग देखील आपल्याला तेवढ्याच मनापासून स्वीकारतं देखील.